घडी बसलीच आहे, अजूनही आंघोळीचा पत्ता नाही तिचा. नीरा बसलीच्या बसली राहते. फटकन आंघोळ करून घ्या, देवपूजा करून घ्या. किती वेळपर्यंत बसता हो आई? 9 वाजले ना. कर ना आंघोळ फटफट. अजून काम व्हायचे ना. नाश्ता करा अजून. करतो बाई करतो. पटकन केली म्हणजे कपडे धुवायला मोकळे होतो मी. पल्ली नांदा लावतो पप्पा. आंघोळ कर. एखादा जीवार येते. रोजच करतो आंघोळ मी फटकन. तुम्हाला काही कपडे धुवा नाही लागत. कपडे धुवा लागते मले. बोलायला नाही पडत. नाही तर आत्ता भांडण होते. जाऊ दे, आंघोळीला चालली जा तुम्ही. हो रसिका, घरी आहे का ताई? ये ना. झाले का काम तुमचे? मग कायचे आंघोळा व्हायच्या, अजूनही आईची आंघोळ व्हायची. नाही पोरग हिंडायला गेलो, त्याची आंघोळ करून देतो म्हटलं तर अजूनही आलं नाही हिंडून. मागची लेकरं तसे आंघोळीला त्रास देते बाई. किती मारू मी आंघोळ करून देते. तसे तर बाथरूम मध्ये घुसतच नाही. लहानपणी करतच असते. माही पोरं करे, पण मोठे झाल्यावर आता काही त्रास होता काय? फटकन आंघोळ करेन, ड्युटीवर जाय. हा म्हणा, ती गोष्ट खरी आहे तुमची. तुम्हाला एक गोष्ट माहित आहे का दोघी जणीले? कोणची बाप्पा गोष्ट? आम्हाला नाही माहित. आम्ही घराच्या बाहेर निघतोय. आम्ही कोणाच्या घरात लक्ष देतोय नाही. मला माहितीच नाही काय. नागेशची बायको गेली ना ते बाप्पाच्या घरी. काऊन गेली तर माहिती का तुम्हाला? नाही ना हो, तुम्हाला माहितच नाही काय. लय मोठं मॅटर झालं. तुम्हाला अजूनही माहित नाही का दोघीले? झालं असं भांडणं बुंडणं चालूच राहते आता घरात. काय करतो? जाय बुडी भांडली असन तिच्या संगत म्हणून गेली असन. बुडी काही कमी हरकत आहे की? पोरगी तर मला चांगली वाटली हो. गरीब आहे पोरगी तर चांगली आहे. सून तर चांगली आहे हो. दिसत असते तोंडावून, पण कुणं काही सोडत नाही. म्हटलं लय हरकत आहे तिथे. ते बदमाश होती म्हटलं. गेली ते. नागेश चांगला आहे हो. काऊन गेली तर? झाले नाही पाहिजे तर. सगळं आहे त्याच्या घरी. बुडी आहे बा. बुडी तर बाहेरच बसते हो. मला तर बुडी बाहेरच बसली दिसते आता. पहिले तरी घरात काम करे, आता बुडी मला बाहेरच दिसते. बुडीचा तर काही वादच नाहीये. बुडी तर चांगलंच सांगे हो. किती मस्त आहे म्हणे. माई सून म्हणे, नाचून म्हणे, मस्त आहे म्हणे, कामं करते म्हणे, माय लुगडं धुते म्हणे. बुडी तर म्हणे मला मस्त तर गोष्टी सांगितल्या बुडीने. त्या दिवशी मी बाहेर गेली तर बसणं म्हणे, चहा मांडला तिच्या सुनीनं. त्या चांगली तर बोलली हो. असं तर काही वाटलं नाही भांडण झालं म्हणून त्याच्या घरी. त्या दिवशी चांगलंच होतं बाई. सगळं चांगलं होतं. तुम्ही गेलते ना शांताकू, त्या दिवशी सगळं चांगलं होतं. मग त्याला काहीतरी तिच्यावर शक वाटलं बाई. मग हे बोलत ते म्हणे, हे चालत नाही, काहीच नाही. त्याला चांगली बोले नाही त्याच्या संगत, नागेश संगत. लय झालं त्याचं. मग दोघा नवरा बायकोचं. मग तिच्या आई बाबाला बोलावलं, मीटिंग भरवली. लय झालं बाई. मग तिचे मायबाप्पाले, हे पोट्टीचे मायबाप्पाले ऐके नाही. मायबाप्पाही मग म्हणे माघारी यायचं नाही म्हणे. आमचं नाक कटतं काय नाही. किती दिवस झाले म्हणे लॉकडाऊन म्हणे. लय बोले तिचे बाबा आई. सगळेजण बोले बाई. तिचे काकाही बोले, सगळेजण बोले. काय झालं म्हणे? मी राहतच नाही बाई म्हणे. मी राहतच नाही म्हणे. मला राहायचंच नाही म्हणे याच्या घरी. या काही चांगला नाही म्हणे. असाच आहे म्हणे. बाहेर सुत्रास आहे म्हणे. अशी तशी लय बोले बाई. हात अशी गोल गोल फिरू लय बोले. लरकट वाटली हो बाई मले. हो का हो? एवढी हिंमत का हो एवढ्या दिवसात? किती दिवस झाले पप्पा लग्नाले? एवढ्या बोलते पोरी बाप्पा. नवला या दोघतोच बोलली हो. शिबोली का हो? मी तर तोंडाने छत लावला बाप्पा. म्हटलं कशी आहे बाप्पा? एवढं बाप्पा मी तर नवलच केलं. अशा बोलते बाप्पा. तिचे बाबाही बोले, तिची आई बोले ना, तरी ते दबे नाही हो बाई. तिची बहीण तर मारायलाच गेलती तिले. कोण गेलती हो तिची बहीण मारायला? की नाही ना ही म्हणून मारायला गेलती. म्हणते चालू आहे म्हणते का पोरासोबत, म्हणून इले थोपासन नाही म्हटलं. असं मॅटर आहे का? बाप्पा भल्ली दिसली हो. तोंडान तर चांगली वाटते. चहा म्या मांडला. कामा धंद्याची वाटली मला तशी तर. करता कामा धंद्याची. अशी बदमाश आहे ना. फोनवरच बोले म्हणते ना. त्याला सापडली का नागेशले? सापडली. फोनवर बोलताना दिसली म्हणून तर सापडली. नीरा त्याच सांगत बोले ओ बाई फोनवर याले म्हणे. या कामाले आपला साधा वादा आहे कसंही. नीरा कामाला जाय. आला का मस्त आपला चहा मांडून चहा देते. उली साग बोले बाहेर जाय फिराले. नीरा फोनवरच राही हो बाई. मग हे घराच्या बाहेर दिसेच नाही पोट्टी. बुडी बसली दिसे बोले. तरी बुडी तिच्यावर लक्ष ठेवे. काय करते काय नाही. तरी बुडीले दिसली नाही ना बाई. बुडी किती हुशार आहे. बुडीले तिनं फिरून आणलं. हाव ना बाई. कशाच आहे बिचाऱ्या, कशाच नाही. गेली तिची माय म्हणे मी नाही म्हणे. बुडी म्हणते वागू नको म्हणते. बाबू म्हणते तिनं मागं पुढं काही केलं तर काय करतं आपल्यावरच आपत्तीन म्हणे.
मग पोलीस स्टेशनमध्ये गेले बाई. पोलीस स्टेशनमध्ये गेले. मग पोलिसींना विचारलं काहून म्हणे राहत नाही म्हणे. ते काय म्हणे मला आवडत नाही म्हणे. या म्हणे मी राहत नाही म्हणे याच्या घरी. हे हात चांगला आहे म्हणे. पोलिसीन काय म्हणे माझ्या नवऱ्याचा संगत राह म्हणे. माझ्या नवरा तर एनी टाईम दारूच पिते म्हणे. तरी म्हणे मी त्याच्या संगत राहतो म्हणे. त्याचा नवरा लय चांगला आहे हो म्हणे. हो का हो, पोलिसीनी मस्त होती हो. मग तिनं समजून सांगितलं पण ते ऐकली नाही. हो ना बाई, किती चांगला पोरगा आहे नागेश. एवढा चांगला सगळंच आहे, इस्टेट आहे, सगळं आहे. मग काय पाहिजे. बदमाशीनले बदमाश आहे हे. काय करे बाई, इथं एकला आवडला म्हणे इले म्हणे. एवढा चांगला असून हा आवडला नाही म्हणे. लय बडबड करे बाई. तिचे मायबाप मी नेण्यातही नाही म्हणे. पण ह्या नेऊन घालते वाटते बाई उद्या तिले गाडी करून. बरोबर आहे, वागवण्यात फायदे आहे का तिले. अशीच आहे कसं तर. बरोबर आहे, अशी वागून काही फायदा नाही. त्याला चांगली भेटते म्हटलं दुसरी, अजून चांगली भेटते. पण बुढीनं मावाची गोष्ट नाही सांगितली. बाहेर गेल्यावर बुढी सांगतेच मुले तिच्या घरची कथा सगळीच सांगते मुले. ना किती कमाल आहे बाई. तिले एवढा चांगला पोरगा आवडला नाही तो कयकला आवडला म्हणते तिले. तिचं प्रेम असं नांदी म्हणून नाही आवडला. ह्या लग्नच काही केलं तर एवढा चांगल्या पोराला चांगली भेटली असती. राहतं नव्हतं पहिलेच लग्नाच्या आधी तोडताड करून मग काही व्हायला लागत. एक डाव तर झालं भांडण दोघाचं. त्याच्यापेक्षा आधी सांगून दिलं असतं मग काही झाली असती. त्याला भेटते ना चांगली, अजूनही भेटते. अशा पोराला देत नाही पोरगी तर काय देते. अशा पोराला कोणी देते येते. पण दुसरपणाचा डाग लागला ना हो बाई फालतू शिते. लय बदमाश निघाली व तोंडान तू बोलली करी बाटी. चहा म्हणतो ना बसा. अशी बसाले तुम्हाला माहित नाही बा म्हटलं चल सांगून देतो. मग कवितानं तिले म्हटलं मस्त काम केलं व. तर काय म्हणते मला राहतच नव्हतं ना त्याच्या घरी. काय करू राहून. एवढा चांगला आहे का तो. बैल तोंड्या यमल तोंड्या अशी बोले बाई. कशी ओरकाट आहे म्हटलं ते. हो का हो, लय ओरकाट आहे हो. मला जोगतीच होती होती तर लय सरकट आहे. पोलीस नाही पाहिजे आता. वागोलीच नाही पाहिजे त्यांना. काही कामाचं नाहीये. अशा पोरी कधी पाय काढून काही सांगताच नाही. म्हणते ना वागवतो म्हणते. राहत असून ते मी तिले वागवतो म्हणते. यार तोंड पोट्टा आहे हे. कायले वागवायला पाहिजे. अशी वागवायलाच नाही पाहिजे. हरकतपणा बदमाश असते अशा. प्रेम असं ना म्हणून म्हणते ना तो वागवतो तिले. तिले तर दुसरं आवडते याले हे आवडते. असं झालं काम. गोष्टी माहीतच पडते. बाहेर गेलं काय सगळ्या बाया गोष्टी करते व. बुडीले बेकार वाटते. बुडी म्हणते कसं झालं हो बाई. लढते बुडी आपली. हो ना, असं केलं म्हणजे कोणाचे मनाला बेकारच वाटते हो बाई. आपल्याला द्यावंच वाटते ठेवून. असं करत असते काय दुसऱ्याच्या पोराला फसवणं. पाहून जाते. एवढंच प्रेम होतं तिचं. पहिलेच पाहून जायला तिनं कायले त्या पोराला फसवलं होतं बदमाशीनं. तुम्हाला एक गोष्ट सांगतो. त्या पोट्ट्याला फोन केलता मग यानं. तर तुमच्या दोघांचं प्रेम आहे तर म्हणे तू लग्न करतो काय म्हणे तिच्या संगत. तर म्हणे मग मी तुमच्या दोघांचं लावून देतो म्हणे. तो काय म्हणे मी नाही करत म्हणे तिच्या संगत म्हणे. तेच मला फोन करते म्हणे. मी अगं एकही फोन नाही केला म्हणे. पाहून घ्या म्हणे. फोन केला असं तर म्हणे मी नाही करत म्हणे हिच्या संगत लग्न म्हणे. त्यानं असं म्हटलं ना बाई. जोर कटाय हो मग हे पट्टी. हो ना, किती नवल्या जोगतच गोष्टी वाटून आले बाप्पा मला तर. बस ना ताई बस ना. चहा म्हणतो ना पिऊ तर जा बोलली शकतो पे. मांडो बाई मांड म्हणतो बसा ताई. नाही ना मी कामं व्हायची आहे अजून. माझ्या बुडी बडबड करा हिंडाले गेली बाप्पा म्हणाने. कुठे जाते म्हणून हिंडाले अजून बडबड कर मा मांग. राहू दे ना कायले मांडतो रशिका. आल्यात बस ना. नाही मांडूच नको. मी चहा पेतच नाही. त्या सासूसाठी मान पेत असन तर चल्ली बाप्पा मी घरी. तुम्ही मोठ्या दोघीजण जबरदस्ती करता म्हणे. मी नाही बसत. चल्ली आता माझ्या पोट्ट्याला पाहतो ना आंघोळ करून देतो मी. नाही किती कमालची गोष्ट झाली ना. बरं झालं आपल्याला सांगायला आली हे. हो ना, अशी आहे म्हणून आपल्याला वाटलं काय मला तर नवलच वाटून आलं बाप्पा. ना कमालच्या गोष्टी आहे ना. ऐकते नवलच आहे बाप्पा. नवीन ऐकू शिवून आलं. याची सून गेली त्याची सून गेली अजून ती कल्ली गेली म्हणते ना. दोघी तिघी गेल्या म्हणते. असं काय होते तर बिचारायचं भांडणं तर. तास लग्न झाले आणि फटफट गेले बिचारे. पोराला पाहून येतो. तुम्ही जा बरं आंघोळीला. फटकन आंघोळ करून घ्या. मी पोराला पाल जातो त्याची आंघोळ करून देतो जा. मी जातो त्याला पाहून ये बाबूले.
बात आंघोळ करून माई आंघोळ झाली काय मग मी उलीचे कपडे धुवून टाकतो. तू काय धुतो मी धुवून टाकतो. मी बसलीच आहे. माझी जीवारी येऊन आलो आता. मी धुवून टाकतो ना. राहू दे ना. त्या स्वयंपाक केला, देवपूजा केली, मीच धुवून टाकतो. काय बाई मी पिऊन टाकतो. तुम्ही धुत असाल तर मी पिऊन टाकतो. असं करजो बाई. मग बाबूला घेऊन ये. बरं चान्स काढला मी. बरोबर बुडीले कामी लावून दिलं. आता मी बाया गोष्टी सांगते. 5-10 मिनिट जाते बुडीची आंघोळपर्यंत. बाया समोर गोष्टी करणं होते. मी लय कामं केले ना. एकटीचे अंग भर होते. उलिशात कपडे धुवून देतो. ते पिऊ घालतेस मग.